शक्तीपीठ महामार्गाला आमदार चंद्रदीप नरकेंचा ठाम विरोध. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. शासनाचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आता कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी शक्तीपीठ महामार्गाला आपला ठाम विरोध असल्याचं स्पष्ट करत हा महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज शक्तीपीठ महामार्ग करवीर तालुका संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या ऑनलाईन मोजणी नोटिसांबाबत तातडीनं खुलासा करण्याचे आदेश द्यावेत अशी मुख्य मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके हे काही कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांशी बोलताना आता आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मी याआधी सुद्धा माझी भूमिका स्पष्ट केली आहे आणि विधानसभेतही या विरोधात आवाज उठवलाय. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कोणताही महामार्ग होऊ नये हीच माझी भूमिका आहे. त्यासाठी आता पालकमंत्र्यांसह मी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जारी झालेले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आपल्यालाही देखील या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. काय चर्चा आहे याकडे कसं तुम्ही बघता? शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आता ही सगळी शेतकरी मंडळी कलेक्टरना निवेदन द्यायला आली होती. त्याचवेळी मी माझ्या कामासंदर्भात इथं आलो होतो आणि ही समिती मला हे सगळं शेतकरी मला या ठिकाणी गाठ पडलेत. माझी भूमिका मी पहिल्यांदाच जाहीर केली की शेतकऱ्याच्या शेतीवरून हा शक्तीपीठ जायला नको. मी माझ्या विधानसभेमध्ये हे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ऑनलाईन आता मोजणीच्या नोटिसा यांना दिलेत. मला वाटते की या संदर्भात मी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्याचबरोबर हसन मुश्रीफ साहेब असतील, ज्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये हा रस्ता जातो, सांगलीचे काही आमदार आहेत, आमचा तेजी देशमुख आहेत, आम्ही सगळीच मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. शिंदेसाहेबांना भेटून सांगायला लागलोय की या ठिकाणून शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त न करता असा कोणताही असा मार्ग करू नका की ज्यामधून हे उपजीविकेचं साधन आहे आणि शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कोणत्याही मोजण्या असतील किंवा आणि काही गोष्टी अनुषंगिक असतील तशा पद्धतीनं करू नका. या ठिकाणी या संदर्भात लवकरच आम्ही बैठक घेतो. याशिवाय शासनाकडून शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या ऑनलाईन मोजणीच्या नोटिसांविषयी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने बोलून मार्ग काढू असं आश्वासन आमदार नरके यांनी शेतकऱ्यांना दिलं. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.